हॅलो फ्रेंड, आम्ही चाललो आहे आमच्या शेतामध्ये. घरापासून शेताचं अंतर 10 ते 15 मिनिटाचं आहे, पण रोडची कामं चालू असल्यामुळे ते जवळपास अर्धा तास लागतो आहे. काम कोचायची, चिरायची, हा पाण्यात जरा धुवून घ्यायची आणि फोडणी द्यायचं कांदा. बघूया कशी लागते. भारी लागते भाजी. थांब. मी आपलं हे तू काढू नको थांब. वरची फक्त देठ घ्यायची. ती पानं पण घ्यायची. हे बिया मावशी नंतर सांगते की तुम्हाला. मावशी नांदे कामाला नंतर. आहे की. शरदनं मला नवीन भाजीची ओळख करून दिली. नक्कीच ट्राय केलं. तुला हे पकड. हे दाख. मला पर्वत आई आलते ना त्यावेळी त्यांनी पण सांगितलं की ही भाजी वहिनी करा म्हणून. म्हणलं होय छान लागते म्हणायला. हे बघा मी आता भाजी करायची. काय 10 रुपये पेंडिंग आहे. हम्म सकाळचं काय म्हणतात तुमचं 10 रुपये पेंडिंग. सर्वच घाला फोडणी मॅडम भारी लागतं. चांगली रेसिपी सांगितलीस तू. ही कामूनच हो तुम्हाला माहितीच नाही. माहिती तुम्हाला भाजी कामुने तुम्हाला माहित पाहिजे की हो. कामुने खायचं मी तेच की हे ते कामुने खायचं की ते काळा पिकाळा जरा नाही खायचं होय होय हे ते खायचं आम्ही तेव्हा लहानपणी का ते धुवून घेऊया की. ते चांगलं पिकायला पाहिजे. कुठं म्हणजे येतात विकायला काय 10 रुपयाला पिढी. कामुनेची भाजी कामूनची म्हणजे आणतात. केवढी भाजी घेऊन जाणार आहेस का पुन्हा झाड उपटून. आता काय होतंय नंतर मग तुम्हाला हे होतं कन्फ्युजन होतं. हे रान आहे ते झाड हे कशाचं झाड आहे. भाजी घेऊन आम्ही आता काजू गोळा करायसाठी आलेलो आहे आणि अतुल आता शूट करायला लागलाय. त्याला असं बोलायचं फुलं फुलं बन चुका आहे फूल टोटल फांदी असे काढते ते. यावर्षी काजूच्या झाडाला मोहर चांगला आला होता, पण रोडची कामं चालू असल्यामुळे त्याच्यावर धूळ बसलेली होती आणि त्यानंतर मोहरच जळून गेला. शरद वर चढलाय. ते रेकॉर्डिंग करायचं गुळाकर खात्या. एवढ्याशा काजू मी गोळा केल्या. भाजी भाकरी आणि डोक्यावर पाटी घेऊन मी कशी दिसते बघत होते. इथं पहा आता पेरू, काजू, आंबा, केळी, लिंबू व चिकू अशी झाडं आहेत. मी दाखवते तुम्हालाही. दे की काढून. अतुल्य आता माझ्या पाठीमागे लागलाय गहू आंबा काढून दे म्हणून. ए नाही तुला नको काढून चला तर लहान आहे ते. इकडे बघ हे अरे लय मोठं होतंय रे नको. ऐकणार नाही पोरग. नाही ऐकणार. डोक्यात पाडशील. दे ना. कसं काढू 100 सेंचुरी मारलीस. बस चल चल 100 वेळा मारलेला आणि तुला एका मध्ये सेंचुरी. चला सेंचुरी मारली. चला जाऊया. काय केळीची भाजी. चला ते बोलायला नको आणता. तेवढं काही ठेवून आलंच ते
हे हात धुवायचा नव हात धुवायचा घराकडे तर होतो वाट लागते हाताची नाही लागत. स्किनला जपायला येत आपण चला ते काय लागतं चला. चिकन उद्या फ्राय होणारच आहे 100%. काजूची मुरटी सेपरेट केल्यामुळे हाताला चिक लागतो, त्यामुळे हाताची स्किन ही काळी पडते. मुरटी सेपरेट करण्यापूर्वी तेल हाताला लावावं लागतं. नंतर तुम्ही साबणानं धुवा, पाण्याने धुवा, कशानेही धुवा, ते काळे पडायचे तसे पडतातच. अतुल्य लाईट लागलेला लाईट उजळली म्हणतोय. उजळली लाईट लागली. इथं पण आता थोडा वेळ चालू आहे. पूर्ण स्काय मध्ये फिरलं आणि व्हेरियस कलर केल्यात. चंदगडची लाल माती नाहीतर पाहिजे